चला आज रेडी टू इट नाश्ता बनवू। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर काल राशन मध्ये येताना मी हे रेडी टू इट उपमा आणि पोहे घेऊन आले होते, म्हणून म्हणलं आज याला ट्रायल करू। तर त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी टाकायचं होतं फक्त, मग तेवढं टाकलं आणि 3 मिनिट ठेवलं आणि त्यानंतर जो रिझल्ट होता तो पाहून तर मला याचा रिझल्ट तुमच्यासोबत शेअरच करू वाटला नाही। त्यानंतर मग मूडची पूर्ण वाट लावून रेडी वगैरे झाले आणि मला बाहेर जायचं होतं। जाताना पाहिलं तर काही इथं एवढी जास्त गर्दी होती जसं काही कपडे फ्री मध्येच वाटत होते। त्यानंतर मग मी गेले होते डीमार्टला, कारण काल मला इम्पॉर्टंट सामान घ्यायचं होतं ते मला रिलायन्स मार्टला भेटलंच नाही, म्हणून मग डीमार्ट मधून घेतलं आणि हे शर्ट सुद्धा घेतलं जे की मला खूपच जास्त आवडलं। आणि उद्याच्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला आटा मेकरचा पूर्ण रिव्ह्यू देईल, कसं यूज करायचं वगैरे। सो मग नंतर भाजी वगैरे बनवून घेतली, कारण चपात्या दुपारीच बनवल्या होत्या आणि ही भाजी शिजत होती तोपर्यंत कारले कट करून घेतले सकाळी टिफिन साठी। आणि हे बघा सर्व राशन आणलेलं असंच ठेवलेलं। त्यानंतर मग हेअर केअर केली आणि आता दररोज हेअर केअर करते तर खरंच खूप छान वाटते, मस्त एकदम एनर्जी येते आणि फ्रेश पण झाले। क्रीम वगैरे लावून घेतली। नंतर माझा भाऊ आला होता, मग त्याच्यासोबत जेवण वगैरे केलं आणि आजचा दिवस खरंच खूप छान गेला। त्यानंतर त्याला कॉफी प्यायची होती म्हणून मग मस्त कॉफी बनवली, मग मी पण घेतली। त्यानंतर भांडे वगैरे घासून पूर्ण किचन क्लीन करून घेतलं आणि एका फॉलोअरनी सांगितलं होतं की रात्री वेणी घालून झोपत जा, म्हणून वेणी घातली। तर आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच। थँक्यू।